उभे केलेले आहेत. घरबांधणी कार्यक्रम हा काँग्रेसनं घोषित केला आणि जे भाड्यानं राहतात भाडेकरू, त्या भाडेकरूंसाठी सुद्धा ईडब्ल्यूएस इकॉनॉमिकली वीकर सेक्शन, लो इन्कम ग्रुप एलआयजी, मीडियम इन्कम ग्रुप एमआयजी, हाय इन्कम ग्रुप एचआयजी, या सगळ्यांसाठी घर बांधणीचा कार्यक्रम आम्ही करणार आहोत. 2000 भाडेकरू या लातूर शहरामध्ये राहतात. त्यांना त्यांच्या हक्काचं घर पाहिजे आणि त्यांच्या हक्काचं घर देण्यासाठी काँग्रेस पक्षानं आपल्या जाहीरनाम्यामध्ये घर बांधणीचा कार्यक्रम नमूद केलेला आणि यासाठी काँग्रेस पक्षाला तुम्हाला मतदान द्यायचं. त्यासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला तुम्हाला मतदान करायचं. इथं महिला आहेत, महिलांना गृह उद्योग आम्हाला उभे करून द्यायचे, घर बसल्या तुम्हाला काही रोजगार आम्हाला उपलब्ध करून द्यायचा आहे. आणि महिलांनी जर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाला मतदान केलं तर गावभागातल्या सगळ्या महिलांना मी सांगू इच्छितो की तुम्हाला तुमच्या पायावर उभं करण्याची जिम्मेदारी माझी. सुशिक्षित बेकारांच्या हाताला कामं आम्हाला द्यायची आहेत. उद्योग उभे राहिले पाहिजेत. साहेबांनी मांजरा कारखान्या पर्यंत या उद्योगांमध्ये आमच्या सुशिक्षित बेकाराच्या हाताला काम द्यायचं. ही पिढी घडवायची आपल्याला. आपलं झालं, आपली जी मुलं आहेत त्या मुलांच्या भवितव्यासाठी मी उभा आहे. इथं अनेक लहान मुलं मुली बसलेले आहेत. त्यांचं भवितव्य आपल्याला घडवायचं. त्यांच्यासाठी काय करणार आहोत हा खरा प्रश्न आहे.